मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांचा जो सत्कार होतो आहे तो लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला म्हणून सत्कार होतो आहे आणि अशा सत्कारामध्ये राजकारण करणं हे मला योग्य आहे असं वाटत नाही. कारण शेवटी नरेंद्र मोदी साहेबांची प्रतिमा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर ही फार मोठी आहे. आंतरराष्ट्रीय नेते म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत आणि अशा व्यक्तीचा महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये जर सत्कार होत असेल आणि त्याच्यामध्ये जर शरद पवार साहेब सत्कारला जाणार असतील तर मला असं वाटतं की ही आपल्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे आणि ती बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. महाविकास आघाडीमध्ये असंतोष निर्माण होण्याचं काही कारण नाही. जर भाजपाचा कार्यक्रम असता आणि शरद पवार साहेब गेले असते तर मी समजू शकलो असतो. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सत्कार पुण्यामध्ये होतो आहे. ज्या पुणे जिल्ह्यामधनं शरद पवार साहेबांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्या ठिकाणी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शरद पवार साहेबांना सल्ले देण्याएवढे कोण मोठे आहेत का? महाविकास आघाडीतले नेते असू देत. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नम्मा होम्योपॅथी आरोग्य संजीवनी. किंवा अन्य कोण असू दे. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी जो निर्णय घेतलेला हा पूर्ण विचारांती घेतलेला असेल. त्याला सल्ले देण्याएवढे कोणी मोठी नाहीत. परंतु शरद पवार साहेब जर उद्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सत्काराला उपस्थित राहत असतील तर तो एक चांगला राजकीय पॉईंट आहे. तत्वाला विरोध करणं वेगळं आणि व्यक्तीला विरोध करणं वेगळं हे उद्याच्या कार्यक्रमांत सिद्ध होईल. याच व्यासपीठावरती उपमुख्यमंत्री अजित पवार देखील असणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे दोन्ही गटांचे प्रमुख नेते एकाच व्यासपीठावरती असतील. तर मी हा राजकीय कार्यक्रम म्हणून बघतच नाही. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काही काम केलेलं होतं त्यांच्या नावानं जर नरेंद्र मोदी साहेबांना पुरस्कार दिला जात असेल आणि त्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय लोक उपस्थित राहत असतील तर हा महाराष्ट्राचा राजकीय संस्कार आहे असं मी मानतो. आणि जे यांना विरोध करतायत त्यांनी हे यशवंतराव चव्हाण साहेबांपासूनचे संस्कार शिकून घेतले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेब त्या ठिकाणी जाणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. याला कुठेही राजकीय वलय नसल्यामुळं शरद पवार साहेबांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. पावसाळी अधिवेशनाचा अर्धवटी कार्यक्रम विरोधी पक्षनेता ठरत नाही. पाटणा बेंगलोरला मिटिंग झाल्यानंतर पंतप्रधानाचा उमेदवार ठरत नाही. त्यांच्यात काहीच ठरणार नाही. फक्त ते वातावरण तयार करतात. आता काँग्रेसनं करायचं की उरलेल्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता करायचा की कोणाचा करायचा याच्यावर कदाचित एकमत होत नसेल. आणि काय गॅरंटी आहे की उद्या विरोधी पक्षनेता एका मोठ्या पक्षाचा झाल्यानंतर तो पक्ष देखील असाच टिकलेला राहील. मुंबई रस्ते फर्निचर घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या आरोपावर चौकशी शिक्कामोर्तब झाली आणि 70% फर्निचर बाजारापेक्षा अवाजवी घेतल्याचं समोर आलेलं आहे. तर या प्रकरणाची तर चौकशी होती. याबद्दल कुणी आरोप केला होता? आदित्य ठाकरेंनी जो आरोप केला होता त्याच्यावर कुठेतरी शिक्कामोर्तब झाल्यासारखं म्हटलं जातं आणि 70% फर्निचर हे बाजारापेक्षा जास्त. पण असा अहवाल दिलाय का कोणी? म्हणजे असं यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नाही, मला असं वाटतं की अनेक स्ट्रीट फर्निचर ही पूर्वीपासून मुंबई महानगरपालिकेमध्ये घेतली गेलेली आहेत. पूर्वीपासून 25 वर्षामध्ये अनेक नालेसफाईची टेंडर झालेली आहेत. 25 वर्षामध्ये अनेक डांबरीकरणाची टेंडर झालेली आहेत. मुंबईमध्ये अनेक डांबरीकरण न करताना देखील काही लोकांनी पैसे घेतलेले आहेत. मी आता नगरविकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून ज्यावेळी विधानसभेमध्ये उत्तरं देतो त्यावेळी जी माझी माहिती येते ती विधानसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळे फक्त मी जाहीर प्रसारमाध्यमांना देत नाही. परंतु आपल्यावरचं सत्तेमध्ये असतानाचं जे काय आपण करून ठेवलेले तिथे उपद्व्याप आहेत हे कदाचित बाहेर पडू नयेत म्हणून कोणीतरी हे प्रयत्न करत असावेत. परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या 25 वर्षामध्ये जे काय झालं हे कॅगच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या संदर्भातला आता कोविड घोटाळा म्हणजे पैसे कुठं खाल्ले तर कोविडमध्ये जी रुग्णालयं उभी केली त्या ठिकाणी काही लोकांनी पैसे खाल्ले. मी ज्यांनी स्ट्रीट घोटाळा केला त्यांच्याबद्दल हे बोलत नाही. ते शेवटी चौकशी आणि ती बाहेर येईल कोणी खाल्ले ते. म्हणून मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. सर, कालचं भाषण जे सुरू केलं उद्धव ठाकरेंनी ठाण्यात कसं बघताय? याच्या आधी वेगळा झाला होता. नाही, मी खरं तर मुलाखत पण बघितलेली नाही, भाषण पण बघितलेलं नाही. कारण या सगळ्या लोकांचं भाषण हे मी अगोदर सांगत असतो. बघा, मग तिथं हिंदी भाषिकांचा कार्यक्रम असलो तरी शिंदेसाहेबांवर भाषण. उद्या अमेरिकेमध्ये जरी भाषण असलं तिथं देखील शिंदेसाहेबांवरच भाषण होणार. त्याच्यामुळे मी ते भाषण बघत नाही, मुलाखत देखील बघत नाही. परंतु मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी म्हणून सांगायचं आणि मतासाठी हिंदीतनं भाषण सुरू करायचं हे कितपत योग्य आहे ही जनता ठरवणार आहे.
त्यांनी असंही म्हटलं की मी आता काही बोललो तरी टोमणे मारतो असं लोकांना वाटतं, त्यामुळे मी माझी बोलताना पंचायत होते असंही ते एका कार्यक्रमात काल म्हणाले. आता त्यांनीच जर ते म्हणले असतील मी टोमणे मारतो, तर मी कसं काय, त्यांनी त्यांच्या भाषणाचा खुलासा केला आहे. महाविकास आघाडीमध्ये आरके आहे, आंबेडकर गट आहे, परंतु आज त्यांना प्रश्न विचारला असता मला महाविकास आघाडीबद्दल माहिती नाही, फक्त आमचं आणि उद्धव ठाकरे चांगलं चाललंय एवढं मला वाटतं. असं कोण बोललं? प्रकाश आंबेडकर. नाही, प्रकाश आंबेडकर हे मला असं वाटतं की अनुभवी राजकारणी आहेत. अनुभवाचा उपयोग काही लोकांनी खरं करून घेणं गरजेचं होतं. ते अनेक वेळा सांगत होते की कोण कसं वागणार आहे, कोण कोणाबरोबर जाणार आहे, त्याची प्रचिती अनेकांना आलेली आहे. आणि प्रकाश आंबेडकरांचा पक्ष हा उद्धवजींच्या शिवसेनेबरोबर आहे हे त्यांनी जाहीर केलं आहे. परंतु हे जाहीर करताना मी जरी तुमच्याबरोबर असलो तरी मी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर आहे असं गृहीत धरू नका, त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे. शेवटी आता ज्यांची युती त्यांच्याबरोबर झालेली आहे त्यांनी याचे खुलासे केले पाहिजेत. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल पुणे में नहीं, कल का जो प्रोग्राम पुणे में है, मेरे ख्याल से नरेंद्र मोदी साहब को लोकमान्य तिलक के नाम से जो पुरस्कार है वो दिया जा रहा है, और उसमें शरद पवार साहब जाना ये महाराष्ट्र की संस्कृति है, महाराष्ट्र का संस्कार है. क्योंकि महाराष्ट्र की जनता और महाराष्ट्र के लीडर है पॉलिटिकल सिर्फ कार्यक्रम में जाते हैं और पॉलिटिकल कार्यक्रम जो नहीं रहते उसमें नहीं जाते. ऐसा कभी नहीं हुआ है, क्योंकि नरेंद्र मोदी साहब ये इंटरनेशनल लीडर है और उनका अगर महाराष्ट्र में सत्कार हो रहा है और पवार साहब वहाँ जा रहे हैं तो ये राष्ट्रीय महाराष्ट्र का राजकीय संस्कार है. उनका ये भी कहना है कि महाविकास आघाड़ी में गलत जो है वो एक सबक जाने की चांसेस है, क्योंकि अगर थर्ड फ्रंट अगर आ रहा है, विरोधक अगर आ रहे हैं जिनको इकट्ठा करने का काम शरद पवार कर रहे हैं, तो उसी तरह मोदी के मंच पर जाना गलत लगता है. नहीं, ये एक व्यक्ति को विरोध है, क्योंकि मैंने वही बोला कि नरेंद्र मोदी साहब देश के पंतप्रधान हैं और उनकी गणना अब अंतर्राष्ट्रीय लीडर करके हो रही है, और उनका अगर सत्कार है तो उसमें जाना ये महाराष्ट्र की संस्कृति है. और अगर वो बीजेपी का प्रोग्राम रहता और उसमें शरद पवार साहब जाते तो ये सब बात ठीक है, लेकिन वो नॉन पॉलिटिकली प्रोग्राम है और उसमें शरद पवार साहब जा रहे हैं, ये अच्छी बात है. पर आपको लगता है कहीं ना कहीं इस पूरे मामले को लेकर संजय राउत या महाविकास आघाड़ी में डर का माहौल दिखाई दे रहा है, क्योंकि शरद पवार उस समारोह में नहीं, ये प्रोग्राम से नहीं, एकनाथ शिंदे साहब के काम की वजह से ये सब लोग डर गए हैं. लेकिन कल का प्रोग्राम ये अलग प्रोग्राम है, ये महाराष्ट्र की संस्कृति दिखाने वाला प्रोग्राम है. महाराष्ट्र के लोकमान्य तिलक के नाम से जो पुरस्कार दिया जा रहा है उसका वितरण का प्रोग्राम है, और उसमें शरद पवार साहब जाना ये मैंने पहले ही बताया कि ये महाराष्ट्र की संस्कृति है. सर, एक दूसरा ऐसा विषय है, फिलहाल महाराष्ट्र में संभाजी भिडे को लेकर विरोध प्रदर्शन जारी दिखाई दे रहा है. राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस विरोध प्रदर्शन कर रहे हैं कि उन पर कार्रवाई हो, मगर कार्रवाई होती नजर नहीं आती, ऐसा भी उनका कहना है. नहीं, इसमें सभागृह में खुद महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री ने बताया है कि ये पूरे मामले की जांच होगी और उचित कार्रवाई की जाएगी. और कल महाराष्ट्र राज्य के डीसीएम साहब जो है, जिनके पास गृह विभाग है, उन्होंने भी यही बोला है. तो इसके ऊपर मेरा बयान देना ये उचित नहीं है. आज मराठीत घेऊया की ज्याकडनं उद्धव समाज जे सुधारक आहेत त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत, आपण याकडे नेमकं कसं? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनी आक्षेपार्थ जी विधानं केलेली आहेत त्याचं कोणीही समर्थन करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याबाबतीत स्वतः महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून उचित कारवाई केली जाईल हे देखील सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. स्वतः गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील सांगितलेलं आहे की याची तपासून कारवाई केली जाईल, आणि त्यांनी त्याच्याबद्दलचं मत देखील मांडलेलं आहे. आणि दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी एखाद्या प्रसंगावर बोलल्यानंतर माझ्यासारख्या मंत्र्यांना बोलणं उचित नाही. विकासाचा ध्यास म्हणजे